नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे देसाई डायरीच्या चॅनल. मी आर्य आणि आज आपण आलेलो आहोत खेड का कारण सूर्यमुखी हनुमान मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा बघायला आणि तुम्हाला पण दाखवायला. आज इथे होणारे कार्यक्रम म्हणजे सकाळी 8 वाजता मिरवणूक व दिंडी सोहळा, त्याच्यानंतर सकाळी 11 वाजता प्रतिष्ठापना व अभिषेक सोहळा, दुपारी 1 वाजता ते रात्री 8 वाजता तीर्थप्रसाद, रात्री 8 वाजता मैत्री प्रसादिक भजन चिपळूण. चला तर मित्रांनो, आपण आता कार्यक्रम बघायला जाऊया. चला.
तुम्ही बसा इथं नाही नाही बसा आपल्या प्रदर्शन घ्यायचे काय बसा 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 फोटो नको प्रदर्शन घ्या ओ आबा या ओ बालशे हां फडकं जरा आणायचं नाही फडकं इथं हार आहे ना इथं गाडीचं पण आहे गाडीचं हो गाडीचं
नमस्कार. नमस्कार. आपल्या सोबत आहेत चिपळूण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिपळूण तालुक्याचे क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्री दशरथजी दाभोळकर. नमस्कार. 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 नमस्कार दशरथजी. आपण या मंदिराची आज मूर्तीची प्रतिष्ठापना करतोय. होय. परंतु या मंदिराचा थोडक्यात आम्हाला इतिहास आमच्या देसाई डायरेक्टकडून प्रेक्षकांना किंवा सगळ्यांना कळू शकतोय काय? मुळात हे कोकण स्टील फॅक्टरी इथं होती आणि मला वाटतं 1987-88च्या दरम्यान ही फॅक्टरी जोरात चालू होती ते. आणि आम्ही जेव्हा इथून जायचो तेव्हा बघायचो की मोठी आग बॉम्ब आणि इथं एक छोटंसं मंदिर होतं. आम्ही आमच्या विद्यार्थी दक्षेमध्ये आम्ही जात असताना इथं मंदिर आहे एवढं माहिती होतं. मग हळूहळू ती बंद झाल्यानंतर इथले MIDCचे कर्मचारी म्हणा किंवा इथली काही जी स्थानिक लोक होती त्या ह्या मंदिराची पूजा अर्चा करून त्या मंदिराचं नेहमीच हे करत होतं. फॅक्टरी जरी बंद झाली तरी या मूर्तीची पूजा आणि लोकांबद्दल स्थान खूप चांगलं होतं आणि त्याच्यामुळं लोकांना त्याची प्रचिती येत होती आणि त्याच्यामुळे ह्या मंदिरची व्याप्ती होती.
परंतु त्याची डागडुजी की त्या पद्धतीनं त्यावेळीच्या लोकांनी केलेली होती. आणि त्यानंतर मी जेव्हा इथं बऱ्यापैकी आम्ही इथं झाल्यानंतर इथं फिरायला यायचो किंवा काय यायचो त्यावेळी हे आम्ही बघायचो. तेव्हा मनात एक इच्छा होती की आपण कदाचित आपल्याला कधी योग आला तर ह्याचं मंदिराचं एक चांगलं देखणं रूप आपण तयार करू, असं एक 20-25 वर्षापूर्वीची कल्पना होती. पण ती कल्पना सत्यात उतरायला जवळजवळ 25 वर्ष गेली. आणि त्याच्यामुळे आमचं हे माझं स्वतःचं ग्राउंड आहे इथं क्रिकेटचं. आणि हे क्रिकेटचं ग्राउंडला मी रोज यायला लागल्यानंतर आम्ही सकाळी चालायला व्यायाम करायला गेली 15-20 वर्ष मी तर सकाळी चालायला येतो. आणि त्या ह्याच्यातून बरीचशी मैत्री वाढली. जवळजवळ आम्ही 100-1 जणांचा आमचा ग्रुप तयार झाला. आणि त्याच्यामध्ये आम्ही गेल्या वर्षी आम्ही हनुमान जयंती साजरी केली पहिली म्हणजे आमच्या मंडळातर्फे गुड मॉर्निंग ग्रुपतर्फे, की एक हनुमान जयंती पूर्वी होत होती पण तेवढी मोठ्या प्रमाणात होत नव्हती. मग आम्ही गुड मॉर्निंग ग्रुपने एकत्र येऊन हनुमान जयंती साजरी केली. आणि ज्या दिवशी हनुमान जयंती साजरी केली त्याच वर्षी आम्ही हे कॉन्क्रीट टाकून घेतलं. पूर्वी थोडं डागडुजी करून घेतली आणि कॉन्क्रीट टाकल्यामुळं लोकांना इथं हे पर्यायी बसायण्यासाठी वयस्कर लोक जी रिटायर झालेली लोक ती इथं बसायला यायला लागली. आणि मग त्यांचे रिक्वायरमेंट असायची की इथं आम्हाला बसण्यासाठी काहीतरी करा. मग आमच्यातले दानशूर व्यक्ती मग ढवण सर असतील, राणी शेठ असतील, आमचा सर्व ग्रुप आता हे अध्यक्ष त्या ह्याचे, तर त्या माध्यमातून आम्ही 200 रुपये दरमहा अशी आम्ही कार्याला सुरुवात केली. आमच्या 50 जणांचे जवळजवळ 10,000 रुपये जमा व्हायचे, 5,000 रुपये जमा व्हायचे. किती नाही जमा व्हायचे, त्याचे आमचे एका वर्षामध्ये जवळजवळ 1.5 लाख रुपये जमा झाले. आणि आमच्या गुड मॉर्निंग ग्रुपमध्ये बरोबर फंडिंग म्हणजे आपण 200 रुपये जर नाश्त्याला गेलो तर एका एकट्याचा नाश्ता होतो, परंतु महिन्यातून आपण एकदा 200 रुपये काढायचा हा संकल्प आमच्या ढवण सरांनी आमच्या समोर आणला. माटे जे आहेत त्यांनी आणला आणि मग आम्ही माटे खजिनदार केला, त्यांना अधिक अनधिकृत केला आणि त्यांच्याकडे पैसे जमा झाले. पैसे जमा झाल्यानंतर आपण काहीतरी केलं पाहिजे, त्याची आम्ही FD देखील केली. मग माझ्या मनात आलं मग की आपण थोडं हे करूया. मग आमचे दानशूर व्यक्तिमत्व अनिशेठ दाभोळकर मला म्हटले चल तू हे मंदिराला हातभार लावतोस ना, माझ्याकडनं जेवढं स्टील स्ट्रक्चर लागेल ते मी देतो. मी म्हटलं वरचा पत्रा लागेल ते मी देतो. असं करून मग सर्वांनी त्याच्यात उडी मारली. आमच्या ग्रुपमध्ये चर्चा झाली की हे कार्य करायचं. मग डेव्हलपमेंट करताना ईश्वर हुजरे सारखा पूर्ण लादीचा खर्च आम्हाला त्यांनी दिला. मी सर्व हे बाकीचं डागडी गेले आणि मारुती रायानं आमच्याकडनं करून घेतलं. म्हणजे ऍक्च्युली आम्ही करायला गेलो हे, पण मारुती रायाच्या मनात होतं की सर्वच म्हणजे मूर्ती बदलापासून सर्व गोष्टी ऑटोमॅटिक घडल्या. मग आमचे यादव आर्किटेक्ट आहेत, त्यांनी हे स्वतःचं प्लॅनिंगमध्ये करून कसं आपल्याला आतमध्ये जाता येईल. त्यामध्ये पूजा अर्चा करणारी लोक इथे येतात पण त्यांना असं खाली वाकून जायला लागायचं, ते सरळ याच्यानं जायला पाहिजे. अशा प्रकारे ह्या मूर्तीची आम्ही डागडुजी आम्ही म्हणजे उत्सव साजरा करता करता ह्या वर्षीचा दुसरा उत्सव साजरा केला. त्याच्यावेळी आम्ही संकल्पना केली की पुढच्या वर्षी जे आपण उत्सव साजरा करू तिसरं, त्यावेळी मात्र आपण चांगल्या सुशोभीकरण करून हे करू. आम्हाला आमदार साहेबांनी देखील ह्या मंदिराला भेट दिली. मला म्हटलं एवढं चांगलं मंदिर तुम्ही बांधलात. बोललो हो आम्ही कुठेही देणगी मागायला बाहेर गेलो नाही. तर आमच्यातल्या प्रत्येकाने 200. मग मला वाटलं लाईटचा खर्च द्यायचा आहे, सरांना म्हटलं आज आमचा महाप्रसाद पण आमच्याच लोकांकडनं दिला. आज आम्ही दुपारी आणि रात्री ठेवलाय महाप्रसाद, ते देखील लोक सोयीचे म्हटले की महाप्रसाद देखील आपण आपल्याकडून कुठं बाहेर जाऊन काय करायचं नाही. आणि मानसिकता जर तुमची असली एखादी गोष्ट करायची तर हे ऑटोमॅटिक होतं. त्यासाठी पैसेच लागतात असं नाही, पैसे बरोबर जमा होतात. फक्त ज्या भक्तिभावानं आपण एखादी गोष्ट केली तर ती भक्तिभावानं सर्व लोक देखील पुढे येतात. पण त्याच्या चापलूसपणा असतात तर कोणी पुढे नसता आला. कारण का आज वयोवृद्धपासून तर एखाद्या तरुण वयाचा मुलगा देखील तो तुम्हाला दिसतोय की तो भक्तिभावाने येतो. आज सकाळी मिरवणूक काढलीत बघा, आम्ही कोणाला आमंत्रण केलं नव्हतं. गुड मॉर्निंगच्या ग्रुपवर मेसेज टाकला, जेवढे आमच्याकडे गुड मॉर्निंग ग्रुपला लोक आहेत तेवढी सर्वजण आले. जर मी म्हंटलं असतं गावात सर्वांनाच बोलवायचे सर्व आले असते, परंतु इच्छाशक्ती येणाऱ्याची पाहिजे आणि परमेश्वरासाठी निमंत्रणाची गरज नाही. मग त्याच्यामुळे आम्ही गुड मॉर्निंग ग्रुपला एक मेसेज टाकला. एका मेसेजच्या क्लिकवर जवळजवळ 100-150ची आशित मिरवणूक गेली. आमचं मिरवणूक काढायची देखील हे नव्हतं डोक्यात, परंतु परमेश्वराने सर्व करून घेतलं आमच्याकडनं आणि ते आपोआप सामील झाले झालं. आणि त्याच्यामुळे ह्याचं दिवसेंदिवस कसं प्रचिती आहे. मला बरेच जणांनी नंतर इथं म्हटलं दशेठ तुम्ही हे केलं ते चांगलं केलं. मला ही प्रचिती आली. मी हनुमंतरायाकडे हे मागितलं होतं की मला ती इच्छा माझी पूर्ण झाली, तुम्ही हे केल्याबद्दल आम्ही मग येतो. मग कुणी समयी पाहिजे, इथं ज्या वस्तू पाहिजेत आता हनुमंतरायाच्या चरणी येऊन हे झालेले आहेत. मी तेच म्हणतोय की मी सांगेन की मनाची इच्छाशक्ती करायची असेल
आणि तर देव प्रसन्न होतो. आणि त्याच्यामुळं आम्हाला वाटते की सूर्यमुखी हनुमान आमच्या सर्व गुड मॉर्निंग ग्रुपला प्रसन्न झालेला आहे आणि त्याच्यामुळं प्रसन्न वातावरणात आज त्याची प्रतिस्थापना होते, याचा मनस्वी आनंद आहे. सर, आपली ही जी मूर्ती जुनी मूर्ती होती ती आपण विसर्जित केली आणि त्यानंतर ही जी मूर्ती आणली ती कुठून आणली सर? बघा योग कसा असतो बघा. आम्ही मूर्तीचं हे झालं, मूर्ती बघितली तर जुनी होती आपली, तर मूर्तीचं विसर्जन आम्हाला करावं लागलं आणि नवीन मूर्ती घ्यायची होती. आम्हाला घेत असताना आमची ट्रिप नेमकी राजस्थानमध्ये ठरली होती आधीच आणि मी कोल्हापूरमध्ये वगैरे ह्या सर्वांना चर्चा केली. त्याच्यानंतर माझ्या डोक्यात स्पीक आलं की आपण जर राजस्थानमध्ये जातोय तर राजस्थानमध्ये ज्या दिवशी पहिल्या दिवशी ट्रिपला जाऊ, पहिलं मूर्तीच्या इथं जाऊ आणि आमचं देवानं आम्हाला त्या पहिल्याच दिवशी किल्ल्याचं दर्शन झाल्यानंतर मूर्तीच्या इथं बरोबर तिथंच होतं किल्ल्याच्या बाजूला आणि तिथंच मूर्ती होती. आम्ही एका ह्याच्या नजरेमध्ये मूर्ती चॉईस केली, त्याच्यात काही हे नव्हतं. मूर्ती आम्हाला लगेच मिळाली आणि मूर्ती मिळायला बघा काय योग असतो. आम्हाला 31 तारखेला हा कार्यक्रम करायचा होता. मूर्ती बनवायला कमीत कमी 1 ते 2 महिने जातात, परंतु आमच्या नशिबानं मूर्ती तिथं तयार होती, फक्त कलरिंग करायचं होतं. तर मी त्यांना म्हटलं मला हे करायची आहे मूर्ती. परंतु साहेब तुम्हाला पॅक करून देतो. तशीच त्या संध्याकाळी मूर्ती पॅक झाली आणि मुंबईमध्ये आली. मुंबईमधून आपण घेऊन आलो. म्हणजे योग कसा असतो बघा. आम्हाला ह्या गोष्टी 2 महिने थांबायला लागलं, तर सर्व घडून आलं. आम्ही राजस्थानमध्ये गेलो काय, आमची राजस्थानमध्ये ट्रिप गेली काय, तिथे आम्ही मूर्ती बघितली काय. आणि आम्हाला कविता या ठिकाणी मारुती राय आहे. या गुड मॉर्निंग ग्रुपने म्हणजे गुड मॉर्निंग म्हणजे शुभ सकाळ. आपली जी मूर्तीचं सूर्यमुख म्हणजे सूर्याचं जेव्हा सकाळी उगवतोय तेव्हा तुमचा हा गुड मॉर्निंग ग्रुप या ठिकाणी मंदिरात या ठिकाणी येतोय रोजचा. त्यासाठी या सर्व गुड मॉर्निंग ग्रुपला आमच्याकडून आणि सर्वांकडून तुम्हाला हार्दिक थँक्यू. Yeah.
बजरंगबली की जय। सुखशाही भाऊ भजना लागी अंजनितनया वायुसुता भगवी मातुरा मधुता अंजनितनया वायुसुता भगवी मातुरा मधुता अंजनितनया वायुसुता भगवी मातुरा मधुता अंजनितनया वायुसुता अंजनितनया वायुसुता भगवी मातुरा मधुता अंजनीचा तुका तुला नामाचे वरदान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान तुका तुला नामाचे वरदान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान अंजनीचा तुका तुला रामाचे वरदान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान बोला जय जय हनुमान रामाचे वरदान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान
ज्ञानबा तुकाराम, 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 पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला मनोरथ, पूर्ण केला मनोरथ. ज्ञानबा तुकाराम, 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 ज्ञानबा तुकाराम,
ज्ञानबा तुकाराम 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 ज्ञानबा तुकाराम
संदर्भात सांगण्यात आलं या आमच्यातली सर्व लोक धंदेवाईक आहेत, बिझनेसवाले, त्यांना सांभाळावी मार्गातल्या काही गोष्टी माहिती नव्हत्या, परंतु हनुमानरायानं त्या सर्व गोष्टी आमच्याकडनं करून घेतल्या. त्याबद्दल हनुमानरायाचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करू. पण त्याबरोबर महाराजांचं देखील असे आम्ही दाभोळकर, नाना शिंदेकर हे सर्व लोक आमच्या पाठीशी होती. एवढा मोठा कार्यक्रम आमच्या इथं होईल असं आम्हाला कशातून वाटलं नव्हतं की महाराज तुम्ही आलात, आम्हाला ह्या इथं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मनापासून आभार. आमच्या गुरुमानी ग्रुपतर्फे आम्ही तुमचा छोटासा सन्मान करतो. मी अध्यक्ष आणि अनुषद दाभोळकरांना विनंती करतो की आपल्या सुद्धा तुमच्या सुद्धा ते जाऊन आपण माननीय महाराजांचा एक सन्मान करायचा आहे की महाराजांनी जे आपल्याला प्रसादचं महत्व जे सांगितलं आणि आपल्याकडनं जी सेवा झालेली आहे त्याबरोबर घ्यायचे दत्ताराम महाराज आले साहेब हे देखील इथे आलेले आहेत. त्यांचं देखील आमच्या गुरुमानी ग्रुपतर्फे मी त्यांचा सन्मान करतो. आयरे महाराज 2 मिनिटं होते आहेत त्यांनी देखील आले. आम्ही त्यांचं नेहमी शक्तीवाले सूर्यवाले याच्यातून त्यांचं नाव ऐकलेलं आहे. तर त्यांचं देखील सांप्रदायिक मार्गामध्ये खूप मोठं योगदान आहे. त्यांचं देखील आमच्या या मंडळाच्या वतीनं अध्यक्ष दाभोळकर यांच्या सुद्धा सन्मान करतो. हे फोटो काढावे तसेच आम्हाला अचानक कार्यक्रम सांगितल्यानंतर कोणतेही आढावा न घेता नीरज महाराज पवार यांनी देखील चांगली साथ दिली. त्यांचं देखील मी मंडळाच्या अध्यक्षांना विनंती करतो की आपण त्यांचा देखील सन्मान करायचा आहे. त्याबरोबर आमच्या या दिवशी त्याचबरोबर केळकर भगिनी देखील आमच्यासाठी खूप मोलाचं सहकार्य केलं. आम्हाला ज्या ज्या विधी करून घ्याव्या त्या करून घेतल्यात. तो त्यांच्या वतीने केळकर महाराजांचा देखील अध्यक्षाने विनंती करतो त्यांचा देखील सन्मान करून घ्यायचा. 2 मिनिटं या कार्यक्रमासाठी भगत आणि सर्व कलाकार मंडळी जे आले त्यांचं देखील आमच्या मंडळातर्फे आम्ही आभार व्यक्त करतो. आणि सर्वांनी जेवणाचे कार्यक्रम आपल्या गुरुमानी ग्रुपच्या सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या जेवणासाठी हे करायचं. चिपळूण तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष अभिषेक मसाळे देखील इथे आलेले आहेत. त्यांचा देखील सन्मान करून घ्यायचा.
मी अनिश्चित दारूला विनंती करतो की आपले सुरुवात त्यांचा सन्मान करून द्यायचा. आणि हनुमान सुरगावकर महाराज आपण देखील इथे 2 मिनिटे होते. सुरगावकर महाराज सुरगावकर महाराज इथे आलेले आहेत. मी सर्वांना विनंती करतोय की काम घ्यायचे. काय वरेकर आले सगळ्यांनी जेवणासाठी महिलांसाठी त्यांच्याकडे आपण देखील फिरायचं साहेबांचं देखील मी बाद विनंती करतो की आपण सन्मान केली पाहिजे. तरी महिलांना आपण आता घरी आलेलो आहोत. हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. आमच्या चॅनलच म्हणजे देसाई डायरीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत पण शेअर करा. थँक्यू. बाय.